इयत्ता 5वी विषय मराठी पाठ 20वा माझं शाळेचं नक्की झालं या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. लेखिका कोठे राहत होती? उत्तर, लेखिका कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत असणाऱ्या 15-20 झोपड्यापैकी एका झोपडीत राहत होती. झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर, आतली जमीन सतत ओलसर असायची, त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. लेखिकेचे आई-बाबा कुठे जायची तयारी करत होते? उत्तर, लेखिकेचे आई-बाबा बोरगावला असलेल्या पालांवर जायची तयारी करत होते. दादा इमीला आई-बाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता? उत्तर, दादाला इमीला शाळेत घालायचे होते, म्हणून दादा इमीला आई-बाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता. वहिनीने लताकाकडे पैसे का मागितले? उत्तर, वहिनीकडे इमीच्या शाळेत भरायचा ₹1.25 नव्हता, म्हणून वहिनीने लताकाकडे पैसे मागितले. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. किती दिस हिथं बसून खायचं? उत्तर, आई अशोक दादाला म्हणाली. चांगली शिकली तर कुठं तरी नोकरी करील. उत्तर, अशोक दादा बाबांना म्हणाला. पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव. उत्तर, अशोक दादा सुमीला म्हणजे त्याच्या पत्नीला म्हणाला. मुलीचं पूर्ण नाव काय? उत्तर, शाळेतल्या बाई सुमा वहिनीला म्हणाल्या. तुमच्याजवळ ₹1.25 आहे का? उत्तर, सुमा वहिनी लताकाला म्हणाली. प्रश्न तिसरा, खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा. उदाहरणार्थ, झोपायला, झोपा, पाय, पाला, झोला. नंबर 1, आजकाल, आज, काल, जल. नंबर 2, घालताना, घाल, लता, ताना, ताल, नाल. नंबर 3, माझ्याजवळ, माझ्या, जवळ, माळ, वळ, मावळ, माज, जमा. नंबर 4, आठवण, आठ, वन, आठव, आन, आव. प्रश्न चौथा, फुटकी तुटकी यासारखे पाठात आलेले जोड शब्द लिहा. उत्तर, बारीक सारीक, डोसकं बिस्कं, मायलेकरं, आजकाल. प्रश्न 5वा, धाडकन यासारखे आणखी शब्द लिहा. उत्तर, ताडकन, काडकन, फाडकन, खाडकन. भाजी विकणाऱ्या सुभा मावशीविषयीचा खालील परिच्छेद वाचा. यातील रंगीत शब्द स्वतःची जागा चुकलेत, ते विशेष माहिती देणारे शब्द योग्य ठिकाणी घालून उतारा पुन्हा लिहा. डोक्यावर भाजीची पाटी घेऊन दिवसभर गर्द उन्हातून चालून सुभा मावशी वैतागली होती. पाटीतली पिवळी मेथी उन्हाने कोमेजून हिरवीगार पडू लागली होती. सकाळी निघतानाची सुकलेली वांगी उन्हाच्या तडाख्यानं रसरशीत दिसू लागली होती. कधी एकदा घरी पोहोचतो असे सुभा मावशीला झाले होते. एसटी संध्याकाळी 2 वाजता होती अन आता भर दुपारचे फक्त 6 वाजले होते. कसेबसे चालत येऊन मावशीने स्टँडजवळचे आंब्याचे झाड गाठले. आंब्याच्या टळटळीत सावलीत आल्यावर तिला हायसे वाटले. उत्तर, डोक्यावर भाजीची पाटी घेऊन दिवसभर टळटळीत उन्हातून चालून सुभा मावशी वैतागली होती. पाटीतली हिरवीगार मेथी उन्हाने कोमेजून पिवळी पडू लागली होती. सकाळी निघतानाची रसरशीत वांगी उन्हाच्या तडाख्यानं सुकलेली दिसू लागली होती. कधी एकदा घरी पोहोचतो असे सुभा मावशीला झाले होते. एसटी संध्याकाळी 6 वाजता होती, पण आता भर दुपारचे फक्त 2 वाजले होते. कसेबसे चालत येऊन मावशीने स्टँडजवळचे आंब्याचे झाड गाठले. आंब्याच्या गर्द सावलीत आल्यावर तिला हायसे वाटले. धन्यवाद.